नमस्कार, मी योगिता. ईश्वन भक्ती यूट्यूब चॅनलच्या वतीने आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर आजच्या कथेचं नाव आहे हनुमानजी शिवशंभूंचाच अवतार. देवांचे देव महादेव हे महान योगींच्या रूपात पद्मासनात बसले होते. अतिशय सुडौल अशा शरीरावर त्यांनी व्याघ्रवसन परिधान केलं होतं. त्यांच्या कपाळावर भस्माच्या आडव्या 3 रेघा अतिशय नेटकेपणाने रेखाटलेल्या होत्या आणि मधोमध शांतपणे मिटलेला उभा 3रा डोळा दिसत होता. त्यांच्या बलदंड बाहूंवर रुद्राक्षांच्या माळा शोभत होत्या. भाळी चंद्र धरलेले आणि एकीकडून गंगा वाहत असलेले शिवशंकर म्हणजे शांततेचं आणि सौख्याचं परिमाण होतं. ते फक्त राम राम असा जप करत होते. जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या समोर त्यांची सुंदर पत्नी सती बसली होती. तिला पाहून भगवान शंकर तिच्या कानात काहीतरी प्रेमानं पुटपुटले. ते म्हणाले, भगवान विष्णू रावणानं उभ्या केलेल्या राक्षसी राज्याचं आणि त्याच्या अत्याचाराचं दमन करण्यासाठी पृथ्वीवरती अवतार घेत आहेत. त्यांनी सर्व गंधर्वांना वानर रूपात जन्म घेण्याचे आदेश दिले आहेत आणि ह्या रामलीलेमध्ये सहभागी होण्यास सांगितले आहे. तर मीही ही सुवर्ण संधी चुकवणार नाही. मीही या रामलीलेमध्ये वानर रूपात नक्कीच सहभाग घेईल, असं शिवशंकर सती पार्वतीला म्हटले. हे ऐकून सतीला फार दुःख झालं. आपल्या पतीसोबत आनंदानं काही दिवस सुख घालवण्याचे ते दिवस कधीच येणार नाही असं तिला वाटू लागलं. ते जेव्हा आपल्या सोबत होते तेव्हा ध्यानावस्थेत होते आणि जेव्हा जागे झाले आहे तर त्यांना कर्तव्याची ओढ आहे असं तिला क्षणभर तिच्या मनात असा विचार आला. परंतु श्रीरामांच्या सेवेच्या इच्छेआड न येता सती पार्वती शिवशंकरांना म्हणाली, नाथ, आपण जर ह्या वानर रूपात रामलीलेमध्ये सहभागी होणार असाल तर मीही आपलं शेपूट बनून आलं तर चालेल का, असं सती पार्वती शिवशंकरांना म्हटली. या ऐकून शिवशंभूंना खूप आनंद झाला आणि त्यांनी तिची ही विनंती त्वरित मान्य केली. लवकरच त्यांनी वानर रूपात जन्म घेऊन कामक्रीडेचा आनंद घेतला. त्यांच्या संभोगातून निर्माण झालेल्या शक्तिशाली बीजाला शंकरांनी वायुदेवाकडे सुपूर्द केलं आणि योग्य वेळ आली तर ती अंजनीकडे देण्याचंही आश्वासन शिवशंकरांनी वायुदेवाला दिलं. ते बीज अग्नी इतकं तप्त होतं. ते आपल्या जवळ ठेवल्यानं सतत उष्ण हवा वाहत राहून पृथ्वीचा नाश होऊ शकतो असं वायुदेवांना वाटलं. म्हणून वायुदेवांनी सप्तऋषींची प्रार्थना केली आणि सप्तऋषींनी मंदाकिनी गंगेतून धातूचं पान आणून त्या पानामध्ये ते शक्तिशाली बीज जपून ठेवलं आणि योग्य वेळ आल्यावर ते वायुदेवाकडे सुपूर्द करू असं आश्वासनही सप्तऋषींनी वायुदेवाला दिलं. त्या दरम्यान स्वर्गीय ग्रहांमध्ये बृहस्पती गंधर्वाच्या गुरुनं त्याच्या चाक्राला पुंजिकास्थली नावाच्या चाक्राला शाप देऊन तिला पृथ्वीवरती वानराचा जन्म दिला. परिणामी तिचा जन्म अंजनी म्हणून पृथ्वीवरती झाला. कालांतरानं अंजनीचा विवाह केसरी वानरराज केसरी यांच्यासोबत झाला. लग्नाला बरीच वर्ष होऊनही त्यांना संतान प्राप्ती होत नव्हती. म्हणून अंजना विविध व्रत वैकल्प करून, प्रार्थना करून, तपस्या करून देवाचे आशीर्वाद मिळावेत म्हणून प्रयत्न करत होती आणि वायुदेव मात्र ही तिची तपस्या अगदी जवळून पाहत होते. आता मात्र शिवशंकरांची तिच्यावरती कृपादृष्टी व्हावी असं वायुदेवाला वाटलं. कोण्या अज्ञात शक्तीने आपल्यावर ताबा मिळवला आहे असं अंजनाला अचानक वाटू लागलं आणि ती घाबरून भीतीने ओरडू लागली. कोणी असा प्रयत्न करत असेल तर त्याला मी शाप देईन असं ती म्हटली. तर माझ्या समोर लवकरात या असं अंजनी म्हटली. अंजना मातेचे हे बोल ऐकून वायुदेव तिच्या समोर आले. वायुदेवांनी अंजनाला सांगितले की मी शिवशंभूंच्याच आदेशाने इथे आलो आहे आणि तुझ्या उदरी, तुझ्या पोटी एक सर्व शक्तिशाली, जगात महानायक ठरेल असा पुत्र भगवान शिवशंकरांनी दिला आहे. तो शिवशंकरांचाच अवतार असणार आहे आणि तो वायुपुत्र म्हणून देखील ओळखला जाईल. असा पुत्र तुझ्या उदरी भगवान शिवशंकरांनी दिला आहे. हे ऐकून अंजना माता खूप खुश झाली आणि तिने सन्मानानं ते बीज स्वीकारलं. आता दुसरीकडे केसरी सुद्धा तिचे व्रत अगदी जवळून बघत होता, तिची तपस्या अगदी जवळून बघत होता. तर केसरी सुद्धा शिवशंकरांचं व्रत करत होता. विविध तीर्थस्थळांना तो
भेट देत होता आणि त्याच प्रवासात तो गोकर्णाला पोहोचला. गोकर्णाला पोहोचल्यानंतर त्याचा सामना भोळ्या बाबड्या साधूंना छळणाऱ्या शांब साधन नावाच्या राक्षसाशी झाला. त्यानं केसरीनं त्या शांब साधन नावाच्या राक्षसाला युद्धाचं आव्हान दिलं आणि त्या भीषण युद्धाचा शेवट केसरीनं त्याच्या छातीवर मोठा प्रहार करून त्याला ठार केलं. असुरांच्या अत्याचारापासून वाचवल्याबद्दल सर्व साधूंनी एकत्रितपणे केसरीला आशीर्वाद दिला की तुला जगातला सर्वात शक्तिशाली असा पुत्र होईल. भोळ्या भाबड्यांचं तो रक्षण करेल आणि दुष्टांचं पतन देखील तो करेल. आणि ह्यासाठी सर्व साधूंनी एकत्रितपणे त्याला एक शिवमंत्र देखील दिला. केसरीला एक शिवमंत्र देखील दिला. केसरीने त्या शिवमंत्राचा उच्चार करताच शिवशंकर त्याच्या समोर प्रकट झाले आणि शिवशंकरांनी त्याला आशीर्वाद दिला. आता शिवशंकरांच्या त्या आशीर्वादामुळे आपण अधिक शक्तिशाली झालो आहे असं केसरीला वाटलं आणि तो आपल्या घरी परतला. आपल्या अंजनाला भेटण्यासाठी, आपल्या पत्नीला भेटण्यासाठी तो घरी गेला. अंजनाने आणि केसरीने एकमेकांना बघितल्यावर आलिंगन दिलं आणि केसरीमध्ये वसलेली शिवशक्ती ही अंजनामध्ये शिरली आणि कालांतरानं केसरी हा वास्तवात परत आला. आणि त्यानंतरून काही दिवसातच एक जगातला महानायक, सर्वश्रेष्ठ असा शक्तिशाली पुत्र म्हणजेच हनुमानजी हे जन्माला आले. तर ह्या कथेचं तात्पर्य असं की निस्वार्थीपणा हा नेहमीच शौर्याला जन्म देतो. धन्यवाद.